शासनाने प्रीपेड वीज मीटर योजना तात्काळ रद्द करावी, अन्यथा शेतकरी संघटना ग्रामीण जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा उपकार्यकारी अभियंता नामपूर यांना शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे। निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने वीज ग्राहकांना मोबाईल रिचार्जप्रमाणे प्रीपेड मीटर बसविण्याची योजना आणली आहे, मात्र ही योजना ग्रामीण ग्राहकांवर अन्याय करणारी आहे। शेतकरी शेतमजूर आर्थिकदृष्ट्या खूपच कमकुवत आहे। ही योजना त्यांच्यावर लादली तर सर्वत्र असंतोष निर्माण होईल, तरी शासनाने सदर योजना रद्द करावी असे आवाहन केले आहे। उपकार्यकारी अभियंता बोरसे यांना यावेळी निवेदन देण्यात आले। त्यावेळी शैलेंद्र आबा कापडणीस, संघर्ष योद्धा दीपक बापूजी पगार, शेतकरी नेते युवराज देवरे, निलेश धोंडगे, शरद सावंत, विनोद पाटील आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांना धोकादायक आहे। ग्रामीण भागाचे शेतकऱ्याकडे फक्त 6 महिन्यालाच पैसा येतो आणि सुरुवातीला मोबाईल लेवलने बी असंच दिशाभूल केली। 30 दिवसाचा महिना केला आणि नंतर 28 दिवसाचा केला। मग हा प्रीपेड मीटर आल्यावर बी असाच अन्याय होणार आहे आणि कुठेतरी फक्त एका गावात एकच बल्ब चमकेल, तर हे पुढचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमच्या वरिष्ठांना आमची भावना कळवा, नाहीतर याच्या पलीकडे उग्र स्वरूपात आंदोलन होईल आणि प्रीपेड मीटर आम्ही बसू देणार नाही आणि बसवायला बी देणार नाही, एवढी लक्षात घ्या। असे जे नवीन जे उद्योजक आहेत ते आता कुठेतरी त्यांच्या सुरुवातीला बिझनेस त्यांनी स्टार्ट केलेला आहे आणि जर हे प्रीपेड मीटर जर आपण बसवलं प्रत्येकाच्या मीटरमध्ये, तर आधी त्यांना बिल भरावं लागेल। म्हणजे आता प्राथमिक स्वरूपात त्यांचे जे काही डिपॉझिट व्याजाचे भरावे लागतात, त्याच्यातून 2 पैसे कमवायचे, त्याच्या आधीच त्यांना बिल भरावं लागेल आणि जर ते प्रीपेड मीटरचा बॅलन्स संपला तर त्यांना त्याचं लाईट बंद होईल किंवा त्यांच्या ग्राहकांना त्याचा परिणाम होईल आणि म्हणून नवीन जे उद्योजक आहेत ते अजूनही लॉसमध्येच त्या ठिकाणी बिझनेस करत आहेत, त्यांना सुद्धा फार मोठा फटका बसेल। त्याच्यामुळे आमची विनंती आहे की प्रीपेड मीटर म्हणजे जे वरिष्ठ आपले अधिकारी असतील किंवा जे कोणी ऑफिसर्स असतील त्यांना तुम्ही कळवावे की हे प्रीपेड मीटर हे नवीन उद्योजक लोकांना घातक आहे। आज या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीने नामपूर वीज मंडळाला निवेदन देण्यात येत आहे। याचा उद्देश असा आहे की वीज मंडळ आणि शेतकरी आणि सर्वसामान्य देशातील नागरिक यांचं एक वेगळं नातं आहे। वीज ही आपले अविभाज्य घटक आहे। या ठिकाणी बोरसे साहेबांना माझी एक विनंती आहे, आज सकाळी 9 वाजता मी माझ्या स्वतःच्या शेतात फिरत असताना इतका वाईट अनुभव आला की 2 फुटाच्या अंतरावर बिबट्या शून्य पडलेला होता आणि माझा त्या 2 फुटाचा अंतर असताना त्यांनी जंप घेतला आणि तो पळाला। दिवसा जर इतकी अशी वाईट अवस्था असेल तर गोरगरीब बिचारा शेतकऱ्यांनी रात्री काय करावं? रात्री वीज मंडळ रात्रीचा विद्युत पुरवठा देते, दिवसा जर बिबटे दिसत असतील तर रात्री शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्राण द्यावे लागतील। त्यामुळे माझी विनंती आहे शासनाला बी आणि या डिपार्टमेंटलाही कृपया सर्व शेतकऱ्यांना दिवसा 8 तासाची वीज उपलब्ध करून द्यावी, या निवेदनाद्वारे मी या ठिकाणी मागणी करत आहे। धन्यवाद।